भारत सरकारच्या एका जुन्या कायद्याची आठवण करून देण्यात येत आहे, जो आजही लागू आहे. भारतीय सराय कायदा 1867 इंडियन सराईज ऍक्ट 1867 अंतर्गत नोंदणीकृत हॉटेल्स आणि लॉजमध्ये कोणत्याही प्रवासी किंवा सामान्य नागरिकाला मोफत पिण्याचे पाणी आणि वॉशरूमचा वापर करण्याचा अधिकार आहे, मग ते हॉटेलचे अतिथी असोत किंवा नसोत. हा ब्रिटिशकालीन कायदा प्रवाशांना आणि त्यांच्या प्राण्यांना प्रवासादरम्यान आधार देण्यासाठी बनवला गेला होता. कायद्याच्या कलम 7 मधील तरतुदींनुसार हॉटेल मालकांना अशा मूलभूत सुविधा नाकारता येत नाहीत. याचा अर्थ प्रवास करताना आणीबाणीच्या वेळी किंवा रोजच्या धावपळीत कोणालाही हॉटेलमध्ये पाणी मागता येते आणि शौचालय वापरता येते, तेही विनामूल्य आणि कोणत्याही खरेदी किंवा राहण्याच्या बंधनाशिवाय. हा नियम मुख्यतः हॉटेल्स आणि लॉजवर लागू होतो. स्टँड अलोन रेस्टॉरंट्स किंवा उपाहारगृहांवर नेहमी नाही, जोपर्यंत स्थानिक नियम नसतील. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हा कायदा आजही प्रभावी आहे. कायद्याचे तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचे मत आहे की अशा सुविधा नाकारणे हे मानवी गरज आणि सार्वजनिक कल्याणाच्या विरोधात आहे. सोशल मीडियावर आणि सार्वजनिक चर्चेत हा विषय नेहमी चर्चेत येतो, ज्यामुळे लोकांना त्यांचे हक्क माहीत होतात. हॉटेल्सना या नियमांचे पालन करावे लागते, तर नागरिकांनीही या सुविधांचा शिस्तपणे आणि इतरांना त्रास न देता वापर करावा.